महाराष्ट्र शासनाने एकल महिला धोरण तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महिला व बालविकास आयुक्तालय यांनी सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने एक सर्वसमावेशक, तपशिलावर आणि अधिकार आधारित मसुदा शासनाकडे सादर केला आहे. गेल्या 40 वर्षातील स्त्रीवादी चळवळी, परित्यक्ता स्त्रियांचे संघर्ष आणि विविध महिला संघटनांच्या अनुभवातून हा मसुदा तयार करण्यात आला आहे. स्वायत्त नागरिक हे धोरण महिलांकडे केवळ पुनर्वसन किंवा कल्याणकारी योजनांच्या नजरेतून न बघता त्यांना स्वतंत्र, स्वायत्त आणि अधिकारधारक नागरिक म्हणून दर्जा देणारे असावे. पितृसत्तेला आव्हान. महिलांच्या दुय्यम स्थानाला कारणीभूत असलेल्या पितृसत्ताक रचना, मालमत्तेतील असमानता, आर्थिक परावलंबित्व आणि सामाजिक कलंक यांना आव्हान देणे हा या मसुद्याचा मुख्य उद्देश आहे. एकल महिलेची व्याख्या. ज्या स्त्रीला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पारंपरिक पुरुष केंद्रित कुटुंबाकडून जसे की पती, मुली किंवा सासरचे लोक यांच्याकडून मिळत नसतील आणि स्वतःच्या श्रमातून या गरजा भागवाव्या लागतात, अशी एक सुटसुटीत व्याख्या यात करण्यात आली आहे. सर्वसमावेशकता आणि प्रमुख मागण्या. या मसुद्यामध्ये केवळ पारंपरिक व्याख्या न ठेवता परिस्थितीचे वैविध्य लक्षात घेऊन सुमारे 20 उपगटांचा समावेश करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, आदिवासी, दलित, मुस्लिम, भटक्या विमुक्त, दिव्यांग, ट्रान्स महिला, एकल माता, अविवाहित, वृद्ध, बेघर, शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, ऊस तोडणी व वीटभट्टी कामगार आणि सेक्स वर्कर्स. प्रमुख मागण्या व तरतुदी. सामाजिक व कायदेशीर सुरक्षा. आईला नैसर्गिक पालक म्हणून समान कायदेशीर मान्यता मिळावी, तसेच उपजीविका, आर्थिक सक्षमीकरण आणि आरोग्याचे अधिकार सुनिश्चित करावेत. मालमत्तेचा अधिकार. वंचित एकल स्त्रियांना जमीन, घर, मालमत्ता आणि निवासाचे मूलभूत अधिकार मिळावेत. विशेष घटकांसाठी तरतुदी. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल स्त्रिया आणि ऊस तोडणी कामगारांसाठी स्वतंत्र 22 मागण्या यात आहेत. तसेच सेक्स वर्कर्स व एकल मातांच्या मुलांचे शिक्षण, संगोपन आणि निवासासाठी स्पष्ट तरतुदी सुचवल्या आहेत. राजकीय व सामाजिक समावेश. सर्व पातळ्यांवरील निर्णय प्रक्रियेत आणि शासकीय योजनांमध्ये एकल महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे. हा मसुदा सुरक्षित, निरोगी, स्वायत्त आणि भयमुक्त आयुष्य जगण्याच्या अधिकारावर आधारित असून तो महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. समिती सदस्य ॲडव्होकेट निशा शिवुरकर, सीमा कुलकर्णी, लता भिसे सोनवणे, शुभा खांडेकर, नूतन मालवी, रेश्मा ठोसर, शोभा कोकितवार आणि संगीता जोशी.